नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनापूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 8 ऑक्टोबर आपण आलो पिंपळगाव स्वतः कांदा मार्केटला। आजची आवक मित्रांनो, ट्रॅक्टरचं शेड रोज प्रमाणे फुल आहे आणि इकडे 1.5 लाईनी आज पिकअपची होती। ग्राउंड वरती 1 ते 2 लाईनी पिकअप ट्रॅक्टरच्या आहे। टोटल आवक जर धरली मित्रांनो तर 400 ते 500 मध्ये आवक आहे। आज बघू काय बाजार भाव निघतो। एक तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी घात सगळ्यांचा बाजार भाव सांगेल। सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे। पहिले ट्रॅक्टरचा लिलाव आहे आणि त्याच्यानंतर पिकअपचा लिलाव सांगेल। तर व्हिडिओ पूर्ण बघा। पिकअप मध्ये आणि ट्रॅक्टर मध्ये काय अंतर निघतं, काय बाजारभाव मध्ये अंतर असतो दोघांमध्ये तुम्हाला आपल्या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा। चला भाव बघूया। 900 रुपये जायले मित्रांनो। ट्रॅक्टरच्या पहिली लाईनीपासून सुरुवात केली आपण। पहिलंच ना घे 900 रुपये जायले। 900 रुपीज पिंपळगाव बसवंत नाव ठीक बघ शकतो तुम्ही। 880 रुपये जायले। 880 रुपीज पिंपळगाव बसवंत। किती गेलं? 1001 रुपया। बरं 1001 रुपये जायले। 1001 रुपये 1001 रुपीज पिंपळगाव बसवंत बरोबर ना ठीक। किती गेलं? 1030 रुपये बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। 1030 रुपये 1030 रुपीज। कुठला आहे कांदा? अच्छा ठीक आहे। बियाणं कोणतं त्याचं? बरं पुढं बघू काय भाव गेलं? 1100 रुपये गोळा माली। 1100 रुपये 60-65 साईज आहे। कुठला आहे कांदा? कुंभारी। जाऊ दे आता भाव कमीच आहे काय करणार। किती माल आहे अजून शिल्लक का? माल किती शिल्लक? एक। अच्छा ठीक। त्याच्यातही खराब होता असेल पण तेच तर बघ शकता क्वालिटी। किती गेला? 901 रुपये जायले। 901 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगाव ठीक। काय गेलं? 851 851 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगाव ना ठीक आहे। किती गेला आज? 981 रुपये जाईल। 981 रुपीज 981 पिंपळगाव बसून बघू शकतो तुम्ही। गोल्टा गोल्टी मिक्स आहे। 726 रुपये 726 रुपीज। कुठला आहे कांदा? उंबरखेड ठीक। काय गेलं? कोण इकडं? 957 जायले। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। 957 957 रुपीज पिंपळगावचाच कांदा आहे ना ठीक। किती गेलं? 952 रुपये 952 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगाव बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलो? 1051 1051 रुपीज। कुठला आहे कांदा? खेरवाडी 1051 ठीक आहे। किती शिल्लक अजून? दोन ट्रॅक्टर। बियाणं कोणतं द्यायचं? घरगुती बियाणं ठीक। किती गेलं? 1000 रुपये जायले। 999 कुठला आहे कांदा? पिंपळगाव ठीक। बघू शकून क्वालिटी कांद्याची। किती गेलं? 956 रुपये 956 रुपीज। कुठला आहे कांदा? सारोळ ठीक आहे। कांदा आपलाच आहे का? किती शिल्लक अजून? एकच ट्रॅक्टर राहिला। बर काय केलं? 961 रुपये 961 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा आहे 961। पुढं बघू किती गेलाय? 901 रुपये 901 रुपीज। कुठला आहे कांदा? कुंभारीचा कांदा आहे 901 रुपये आहे। बघू शकतो पुढं बघू 1051 1051 रुपीज। कुठला आहे कांदा? रेड फाईव्हचा बिया नाही कांदा। कुठला आहे पण? जोपूरचा कांदा आहे। देवपूर अच्छा देवपूरचा कांदा आहे ठीक। गणपती बाप्पा
₹890 जाईल बघू शकून क्वालिटी कांद्याची. ₹890, 890 रुपीज. कुठला आहे कांदा? पालखेड. 890 जाईल. बियाणं कोणतं त्याचं? शिल्लक किती माल अजून? 2 एक गाड्या भरतील. ठीक. पुढे बघू काय भाव गेलं? ₹1000. ₹1000 जाईल बघू शकून क्वालिटी कांद्याची. ₹1000, 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी. बियाणं कोणतं त्याचं? बरं, सय्यद पिंपरी. किती माल शिल्लक अजून? बरं, पुढं बघू काय भाव गेलं काका? ₹853. 853 जायले. कुठला आहे कांदा? खंडाळवाडी. ठीक आहे. 853, 853 रुपीज. बघू शकून क्वालिटी कांद्याची. 55 ते 60 साईज आहे कांद्याला. काय भाव गेला? ₹960. 960 जायले. 960 रुपीज. कुठला आहे कांदा? सुकेण्याचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बघू शकतो. ₹960. किती शिल्लक अजून? शेवटचं आहे. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? ₹1050. 1050 रुपीज. कुठला आहे कांदा? शेपूपाडा. बियाणं कोणतं त्याचं? बरं, शेपूपाड्याचा कांदा आहे. आणि शिल्लक किती असेल कांदा अजून? 2 ट्रॅक्टर. बरं, काय गेलं? ₹1140. 1140 रुपीज. ₹1140. 60-65 साईज आहे कांद्याला. बघू शकतो मी. गोळा माली. कुठला आहे कांदा दादा? खडक वजर. बियाणं कोणतं त्याचं? बियाणं किती शिल्लक अजून? भरपूर आहे. बरं, ठीक. ही शेजारी गोल्टी कोणाची? काय गेली गोल्टी? ₹700 गोल्टी जायली. 700 रुपीज. ही 400 जायले ना? ही 400 जायले बारीक गोल्टी. आणि हे ₹700 जायले ना? आणि गोल्टा 700 जायले. बघू शकतो. 700 रुपीज. 400 रुपीज. कुठले आपण? कुर्नुली. बियाणं कोणतं होतं काकाचं? कोणतं होतं बियाणं? बरं, घरगुती बियाणं आहे. किती माल शिल्लक असेल अजून? आवरलं का? ठीक. किती किलो? 901 रुपया. 901 रुपीज. 901 रुपया. कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं कोणतं होतं याचं? ठीक. पुढं बघू काय गेली खात? 220 रुपये खात जायले. 220 रुपीज. गोल्टा माले. किती गेला गोल्टा? 750 रुपये. 750 रुपीज. कुठले आपण? अच्छा, दामनवाडी ना? ठीक आहे, दामनवाडीचा कांदा आहे. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. सुपर क्वालिटी कांदा आहे. 60 ते 65 साईज आहे कांद्याला. काय भाव गेला दादा? किती गेला? 1430 जायले. 1430 रुपीज. कुठला आहे कांदा? उंबराळी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? एलोरचं बियाणं आहे. उंबराळीचा कांदा आहे. आणि शिल्लक किती असेल कांदा? अजून 10-12 गाड्या. 10-12 गाड्या. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो मी. मिक्स साईज आहे. किती गेला दादा? 850 रुपये. मिक्स साईज. 850 रुपीज. कुठले आपण? पिंपळणारे. ठीक आहे. बघ शकून क्वालिटी. काय भाव गेलं? 952 रुपये. 55 ते 60 साईज आहे कांद्याला. 952 जायले. 952 रुपीज. कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी. बरं, शिल्लक किती अजून? 5-6 गाड्या. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेला दादा? 951. 951 रुपीज. बघ शकतो क्वालिटी. मीडियम साईज कांदा आहे. कुठला आहे कांदा? पिंपळपाडा. ठीक. काय भाव गेलो? 951. 951 रुपीज. कुठला आहे कांदा? कारसूळ. बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. कारसूळचा कांदा आहे. ठीक आहे. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? किती गेलं?
₹960 जायले. 960 रुपीज. कुठला आहे कांदा? बर, बघू शकतो तुम्ही 55 ते 60 साईज आहे कांद्याला. किती गेला काका? 1114. ₹1014 जायले. 1014 रुपीज. कुठला आहे कांदा काका? कांदा आळंदी डॅम किल्लोळी अच्छा. इंदूर तालुका. हां, आणि बियाणं कोणतं त्याचं? बियाणं आपल्या घरचं आहे गावचं. घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. किती शिल्लक अजून? आहे अजून 5-6 गाड्या. 5-6 गाड्या आहे. बरं, बघू शकतो मी क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1051. 1051 जायले. 1051 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंचपाडा. बियाणं कोणतं त्याचं? येल्लोवरचं बियाणं आहे. चिंचपाडा. किती शिल्लक? भरपूर आहे. ठीक. वॉल्टा मीडियम मिक्स आहे. काय गेलं? 951. 951 रुपीज. 951. कुठली आपण? शिंदे दिगर. किती शिल्लक अजून? आवरलं. ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 1300 रुपये जायले. सुपर कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. एक साईज माल आहे. 1300 रुपये. 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? 55 ते 60 साईज आहे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे ना. शिल्लक किती असेल मला? 4-5 गाड्या. ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1051. कुठला आहे कांदा? वाटाळा. 1051 जायले. 50 ते 55 साईज आहे. कुठलं बियाणं कोणतं होतं त्याचं? गजाननचं बियाणं आहे. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला रे? 1000 रुपये जायले का? 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? तातानी. बर, बियाणं कोणतं होतं याचं? जिंदालचं बियाणं आहे. पुढं बघू. किती गेला? 971. बघू शकतो तुम्ही. 971. 971 रुपीज. कुठला आहे कांदा? तातानी. बियाणं कोणतं होतं दादा याचं? प्रशांतचं बियाणं आहे. तातानी. शिल्लक किती असेल कांदा अजून? 4-5 ट्रॅक्टर. बरं, ठीक. पुढं बघू.